नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आपल्या संवेदना. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना. अमरावती जिल्ह्यात 20 केंद्रावर तर तूर खरेदीचा शुभारंभ. लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला मोठं यश. यावर्षी राज्यात 2,97,430 टन तूर खरेदीचे उद्दिष्ट. शिवसेना भवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. विनायक राऊतांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू. आरोप सिद्ध झाल्यावर कठोर कारवाई होणार. कुणालाही पाठीशी घालणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. सुरेश धस यांना राजकारणात अडकवलं जातंय. तुरुंगात काय होतंय हे आपण सांगणार. आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढेल. करुणा शर्मांचा गंभीर इशारा. जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरलं की खराब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल. जनतेनं तुम्हाला खोक्यात बंद केलं. ठाकरेंवर टीकास्त्र. आम्ही केसेस अंगावर घेतल्या तेव्हा शिवसेना उभी राहिली. घरात बसून राज्य चालवता येत नाही हे आपण नाही, शरद पवारांनी पुस्तकात लिहिलंय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. जीबीएस हा आजार पाण्यामुळे नव्हे, कोंबड्यांमुळे. कच्चे मांस खाल्ल्याने जीबीएसची लागण. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.